मुंबई महानगरपालिकेमध्ये गोंधळ, अजित पवारांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी ठाकरे गटाकडून घोषणाबाजी। एकनाथ शिंदे खात्याच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत? विरोधकांचा शिंदेंवर एकत्रित हल्लाबोल। शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत काँग्रेसची धीराची भूमिका, ठाकरे गट सुद्धा राज्यसभेसाठी दावेदार। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावात, भारत अमेरिका करारावर राहुल गांधींचा घणाघात। शिंदे आणि नार्वेकरांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विधान भवनात भेट झाल्यानं चर्चेला उधाण। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित, येत्या काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता। भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा, उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये तर केशव उपाध्येंच्या जागी नवनाथ बंद। चंद्रपूरप्रमाणे सांगलीतही मिशन लोटसची शक्यता, काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं वाद। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरची साजिद खान यांना धमकी, 10 कोटींच्या खंडणीसाठी केला फोन। भिवंडीमध्ये जुन्या वादातून तुंबळ हाणामारी, 5 जणांच्या टोळक्याची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण। दादांच्या शोकसभेमध्ये पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद, दादांच्या जाण्यानं यांना दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का? अंजली दमानी यांचा सवाल। कांदा निर्यात सवलतीमध्ये केंद्राकडून 50% कपात, भाव कमी होण्याच्या शक्यतेनं शेतकरी धास्तावले। नागपुरातील 12वी पेपरफुटीचं प्रकरण चिघळलं, चौकशीच्या साठी 5 सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना। स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड, पोलिसांच्या छापेमारी वेळी गॅलरीतून पळताना 2 खाली पडले। विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान, नागपूर, हिंगोली, परभणीमध्ये रिमझिम पाऊस, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट। अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा धक्का, कर्ज खाती फसवी घोषित करण्याचं प्रकरण, एकल न्यायपीठाचा निर्णय रद्द। व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी, व्हॉट्सॲप मेसेज वेळापत्रक घालून देणं शक्य। ट्रम्प यांचा पुन्हा कठोर आयात शुल्क लादण्याचा इशारा, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिबंध घातल्यानंतरही ट्रम्प आक्रमक।